गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री शंकर बाबा महाराज की जय। श्री शंकर गीता अध्याय 2। जय जय महाराज श्री शंकर, भक्तांना जे कल्याण कर, स्मरता होती सुख कर, नमन त्यांना असो हे। शंग म्हणजे कल्याण तर, कर म्हणजे जो करणार, कल्याण करी जो खरोखर, शंकर त्यांना म्हणतात। शंकर महाराजांस माझी विनंती, आपले चरित्र गहन अति, थक्क होऊन जाते मती, लेखणी काय लिहिलं। आपले चरित्र जे असत त्याविषयी पुस्तिकेही प्रकाशित, लोकही बरेच काही सांगत, विविध साधने अशीही। कोठे लागतसे संगती, कोठे जाणवते विसंगती, कोठे तर वाद विवाद होती, कोठे काही भलतेच। असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्या कुट्यांचा, त्यातून मार्ग काढावयाचा अत्यंत कठीण काम आहे। तुम्हीच मला सांगावे, तुम्हीच मला सुचवावे, तुम्हीच मला कौल द्यावे, निवाडा करावा तुम्हीच। करावे विचारांचे स्फुरण, करावी कल्पनांची उधळण, लेखन व्हावे रामबाण, स्फूर्ती ऐशी स्फुरावी। घटना स्फुराव्या सरसर, लेखणी चालावे झरझर, लिहून व्हावे भरभर, दिव्य चरित्र आपुले। माझ्या मानवी बुद्धीतून विनंती केली आपल्या चरणी, आपलीच सारी ही करणी करते करविते आपण। आपल्या चरणात स्पर्शून आपला आशीर्वाद घेऊन, वेगात चालले चरित्र लेखन जय शंकर म्हणून। जन्म झाला मातेविन, ऐसे आले का कोठे घडून, मातेचा अधिकार म्हणून त्रैलोक्यात श्रेष्ठच। मातेविन महाराज जन्मले, हे तो अगणित पहा घडले, आयोनिसंभ अवतरले धरणीवरती महाराज। 9 महिने वागविला ज्या स्त्रीने पोटचा गोळा, त्या स्त्रीच्या स्तनाला पाना फुटतो प्रसविता। 9 महिने उदरात बालका सजी पोषित, तिलाच पाना असतो फुटत, त्रिकाल बाधित सिद्धांत। मातेविन जन्म होत नसे, महाराज मातेविन जन्मले तसे, पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा। मातेविन पाना न फुटणार, परी चिमणाजीच्या पत्नीस तर, महाराजांस घेता मांडीवर पाना फुटला जोरात। महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा, हाच बालक त्या मावलीचा सिद्ध सहज झाले। हीच माता महाराजांची सिद्ध होत असे सहजची, कशी पहा चमत्कारांची रीत न्यारी असे ही। चिमुकला बालक पाहुनी दाटले आनंदाश्रू नयनी, अष्टभाव आले उसळूनी उभयतांच्या मनात। ही वार्ता अंतापुरात वायू वेगाने पसरत, नागरिक सारे चकित होत वृत्त कळता क्षणी। पाहण्या त्या बालकाला लोकांचा घोळका जमला, जो तो चिमणाजींच्या घराला वेढा देऊन थांबले। लोक पाहती विस्मयाने, चिमणाजीच्या पत्नीने घेतले मांडीवर आनंदाने, पाजू लागली वात्सल्ये। मातेस प्रेम पाना फुटला, बाळ दूध पिऊ लागला, कौतुक वाटले सर्वांना, भारावून गेले ते। धन्य चिमणाजी हो भले, आधी त्यांना स्वप्न पडले, स्वप्नाप्रमाणे सारे घडले, स्वप्न खरे झाले। ऐसे लोक वर्णन करती, जे आरंभी दोष देती, तेच नंतर भूषविती चिमणाजीस या परी। चिमणाजीच्या पत्नीचे इतक्या पहा दिवसांचे, अतृप्त मातृ हृदय तिचे आज तृप्त झाले। मातृत्व हा स्त्री जन्माचा क्षण अत्यंत महत्वाचा, आनंदाचा मोलाचा, फलश्रुतीचा असेच। झाड लावले हौसेनी, पाणी घातले नियमानी, जर ते न बहरले फळाफुलांनी, काय उपयोग वृक्षाचा। मुद्दाम गाय घेतली चांगली, नित्य वैरण तिला घातली, आणि ती जर कानव्याली, केवळ खाण्यास काळती। जनावर विकता येईल किंवा हाकून दिले जाईल, स्त्रीचे कसे होईल, निंदाच तिची होईल। मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा हक्क आहे क्षण भाग्याचा, आधार याच मातृत्वाचा सर्व जगास असेच। लोक येती लांबून चिमणाजीस वदती नमून, आम्हा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे। हा सामान्य नवे बालक दिसतो हा त्रैलोक्य नायक, त्रैलोक्याचा हा चालक म्हणती कोणी या परी। कोणी म्हणती करून विचार, आज आहे सोमवार, हा शंकराचाच अवतार आला कैलास सोडून। घेऊन बालकाचे दर्शन लोक आनंदित होऊन, जाती एका एका मागून आपल्या घरासी। ऐकून लोकांची ही वाणी, चिमणाजी ही अंतःकरणी आनंदून गेली जणी, धन्यता वाटे अत्यंत। तोही मनात विचार करत, इतके दिवस जे शिवव्रत अनिष्ठेने आपण आचरत, फळास आले असावे। नित्य आपण जो उपाशीला, नित्य प्रेमाने पूजिला, जपधान्याने आळविला, केली व्रते उपवास, साधना केली जी खडतर, त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होऊन आम्हावर कृपा केली शिवानी। ज्या शंकराने कृपा केली, ज्याने घटना ही घडविली, त्याने आपली तृप्ती केली, प्रसाद दिला अपूर्व। याच भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे, मन ऐसे चिमणाजीचे,
सांगू लागले पत्नीस. लोक काय काय म्हणतात, मजलाही काय वाटत, सर्व सविस्तर सांगत तिनेही मान्य केले ते. बाळ माझा कल्याण कर, जगदास असे शुभंकर, नाव ठेवावे शंकर, स्पष्ट तिने सांगितले. चांगला मुहूर्त पाहून, बारशाचा दिवस ठरवून, नावही निश्चित करून समारंभ ठरविला. बारशासाठी सर्वांस, गावातील स्त्री पुरुषांस आमंत्रणे दिली खास, केली सर्व तयारी. अगदी समारंभपूर्वक बारसे केले जमले कैक, सगळे सोयरे भाविक अगत्यपूर्वक आलेच. सर्वांच्या मनी नाव शंकर, पित्याच्या मनात शंकर, मातेने ठरविले शंकर, नाव शंकर ठेवले. बारशात जमलेले भाग्यवान, ज्याने सृष्टी केली निर्माण, शंकर नाव सर्वांनी ठेवून बारसे त्याचे जेवले. जग ज्यांनी निर्माण केले, त्याचे बारसे जे जेवले, त्यांचे भाग्य केवढे भले, धन्य जन होते सारे. जय जय प्रभो श्री शंकर, पाप आमचे भयंकर, व्हावे आम्हा शुभंकर, प्रार्थना चरणी आपल्या. बारसे झाले जोरदार, आनंदून गेले अंतापूर, जो तो ब्रह्मानंदात असे चूर, आनंद नगरी दाटला. माता बाळास घेऊन, हाक मारी शंकर म्हणून, बाळ लगेच मान वळून, पाहत राही टकमका. शंकर म्हणता चिमणाजींनी, हात पाय वरती करूनी, ओ ओ ओ सतत करूनी, बाळ खेळे आनंदे. आपण नाव जे ठेवले, ते बाळास पसंत पडले, याचे पुरावे अनुभवले माता पितांनी त्यावेळी. पत्नी आणि चिमणाजींचा काळ आत्तापर्यंतचा, शोपासनेत मोलाचा, गेला होता कष्टात. अगदी आत्तापर्यंत होते शंकर उपासनेत, आता शंकराच्या सान्निध्यात उभयताही रंगले. करी शंकराचे कौतुक, खेळून देती त्याला हाक, खेळणी त्याच्या भोवती कैक, विविधाकृती रंगाची. दोघे शंकरास खेळवीत, मधून पाळण्यात निजवीत, प्रेमाने त्याला झोका देत, मंजूळ गाणी म्हणून. शंकरास घेई केव्हा माता, शंकरास घेई केव्हा माता, शंकरास घेऊन उभयता जाती शंकर दर्शना. शंकरास न्हाऊ घाली माता, शांत मातेने पाजविता, झोपी जाई थोपटिता, कधी न भोकाड काढले. स्वतः बाळ लीला करून, माता पित्यांचा संतोष होऊन, येणारेही आनंदून, जाती शंकरा पाहून. विविध बाळ लीला करून, विविध चाळे दाखवून, सर्वांस सोडले मोहून, ऐसा बाल शंकर. याप्रमाणे शुक्लेन दुक्त, बार वर्धिष्णू तो होत, शंकर सवंगडी जमवित, दंग खेळामध्ये तो. बोल शंकर बोले बोबडे, माता पित्यांच्या कानी पडे, बोबडे ऐकण्याची सवय जडे, माता पिता तुष्टती. बोबडे बोल पुत्राचे, वाटती लाख मोलाचे, अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच. एवढ्याचसाठी कैकांनी व्रते वैकल्प आचरुनी, अशा लोकांच्या तरीही सदनी, कधी न हल्ला पाळणा. भाग्यवान ते खरे असत, ज्यांच्या घरी बाळ रांगत, बोबडे बोल वेद वाटत, ज्यांचे त्यांनाच कळणार. थोडा मोठा झाल्यावर शंकर उठे लवकर, आणि स्नान आटोपल्यावर भस्मचर्ची सर्वांग. दुष्ट कोणाची लागू नये, इडापिडा बाधू नये, नजर कोणाची लागू नये, म्हणून माता काय करी. तीट लावी गालावरी, ओवाळी मीठ मोहरी, मिरच्या उतरून टाकी सतुरी, बाळ शंकरावरुनी. शंकराला खेळवीत, माता पित्यांचा दिवस जात, अगदी आनंदात मजेत दिवस जाई दोघांचा. सकाळी उठे शंकर, स्नान करून लवकर, भस्म लावी अंगावर, गावाबाहेर जात असे. गावाबाहेर अरण्यात, जेथे वनश्री सुशोभित, जेथे सर्वत्र असे शांत, वृक्षाखाली बसत असे. तो वृक्ष कोणता होता, कोणासही तो माहीत नव्हता. सहज शंकर जात होता, होता बिल्ववृक्ष तो. हा बिल्ववृक्ष असत, तेथेच बसणे असे युक्त, जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी. नाहीतरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार, कोणता वृक्ष आवडणार, माहीत असे सर्वांना. बिल्ववृक्षाखाली आसन, पडलेल्या बिलपत्रांचे असून, त्यावर मांडी घालून ध्यानस्थ बसे शंकर. ध्यानस्थ बसे कधी तास, कधी बसे तासन तास, कधी तर सबंध दिवस ध्यानस्थ राही शंकर. माता पिता काळजी करीत, शंकर कोठे गेला असत, वणवण शोधार्थ हिंडत, दमून येती घरात. शंकर संध्याकाळी येत, माता पिता त्यास म्हणत, बाळा तू कुठे असे जात, काळजी आम्हा वाटते. आई तू अगदी मुळीही करू नकोस काळजीही, मी कोठेही जात नाही, शोधू नका कुठेही. घरातच राहा बसून, त्रस्त न व्हा मज हुडकून, मी येईन आपण होऊन, घरातच असा दोघेही. ऐसे शंकर असे म्हणत, माता पिता दोघे ऐकत, बाळा केवढा धीर देत, धन्यता वाटे दोघांना. शंकर जाई अरण्यात, बिल्ववृक्षाखाली बसत, ध्यान लावून निवांत, दृश्य मोठे मोहक. वारा झुळझुळ वाहत, बिल्ववृक्षाचे पान गळत, ते गिरक्या घेत घेत पडे शंकर मस्तकी. बिल्ववृक्षाच्या तळी धरणी, बिल्व पानांच्या आसनी, शंकर बसले ध्यान लावूनी, बिल्वदले ही शिरावर. दृश्य इतके हे सुंदर, कोण वर्णन करणार, कुणीच नव्हते पाहणार, उणीव होती याचीच. जे जे दृश्य पाहत, ते ते काही न सांगत, बिल्वधरणी वायू असत, साक्षीदार बघणारे. अरण्यात जाता येताना हिंस पशु भेटती नाना, त्यांना पाहून मुळीना भ्याला शंकर कधीही. हिंस पशु अत्यंत क्रूर, त्यांना
पायी शंकर डोळे फिरून गरगर निघून जाती पशुते पशुपती शंकर ज्याचे नाव त्यांच्यावर कसा घालतील घाव घाव घालता उलटेल डाव माहीत होते पशूंना जनावरे हे ओळखीत मनुष्यास मात्र हे न कळत निष्कारण जीव विटाळीत तुक्क सागरी पडतात ध्यान संपल्यावरती येत शंकर अंतापूर गावात कीर्तन कथा देवळात चालती तेथे थांबत मनोभावे ऐके कीर्तन भजन ऐकून करी भजन कोठे चालता नामस्मरण करीतो सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत सर्व कार्यात रंगून जात नंतर घरी येत असे शंकराचे वागणे पाहून जो तो चकित होऊन एवढे वय लहान असून धार्मिक वृत्ती केवढी खाण्यापिण्याचे याचे वय याला कशाचेही नाही भय धन्य याची असे माय अध्यात्म याला आवडे अरण्यात ध्यानस्थ बसतो कीर्तनास हजर असतो मंदिरातही भजन करतो प्रवचन ऐके प्रेमाने अलौकिक याची असे रीत ऐसा बालक कुठे न मिळत लक्ष याचे पारमार्थात अन्य काही न आवडे शंकराच्या या वागण्यानी लोक गेले हो मोहुनी जो तो विचार करी मनी सामान्य बालक नव्हे हा अंतापूरच्या लोकांत हाच विचार चर्चिला जात सर्वांस अभिमान वाटत शंकर आपल्या गावचा कोणी म्हणे हा न सामान्य नर कोणी म्हणे हा अवतार कोणी म्हणे हा ईश्वर कोणी म्हणे शंकर कोणी म्हणे याचा अधिकार कोणासही न कळणार योग्यता याची असे फार मानवी बुद्धी पलीकडे लोक प्रभावित एवढे होत मातापिता सर्व सांगत मातापिता सर्व ऐकत आनंद वाटे तयांना आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे हृदय मातापित्यांचे अभिमानाने भरत असे सर्व अंतापूर गावात शंकर हाच विषय चालत आता पुढील अध्यायात पुढचा कथाभाग पाहूया नमून महाराज श्री शंकरा बारसे बाळ लीला हा सारा अध्याय से दुसरा समाप्त येते जाहला संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर बाबा महाराज की जय जय।